हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. चॅनलवर नवीन असेल तर आपली एनर्जी एक्सचेंज करा, सबस्क्राईब करून, लाईक करून आणि कमेंट करून. कारण एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय ही रीडिंग तुम्हाला कनेक्ट होऊ शकत नाही आणि लागूही होणार नाही. त्यामुळे फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली एनर्जी इथे हजेरी लावा आपल्या एनर्जीची इथे. आता मी कार्ड शफल करत असताना माझ्या हातांकडे लक्ष द्या आणि कार्ड्सकडे तर पूर्ण लक्ष द्या आणि महादेवांशी कनेक्ट व्हा. महादेवांना मनातल्या मनात विचारा की हे महादेवा, माझ्यासाठी काय तुम्ही अर्जंट संदेश देत आहेत, माझ्यासाठी काय तातडीचा मेसेज आलेला आहे माझ्यासाठी. तर कर्क राशीसाठी महादेवाचा हा अत्यंत तातडीचा, भावनिक आणि शक्ती प्रदान करणारा सखोल अंतर्ज्ञानी संदेश आलेला आहे. हा संदेश तुमच्या मनात सुरू असलेल्या मोठ्या द्वंद्वाला शांत करण्यासाठी आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी थेट कैलासातून आलेला आहे. कर्क राशीचे जातक मुळातच अत्यंत संवेदनशील, भावुक आणि इतरांची काळजी घेणारे असतात. सध्याच्या काळात तुमच्या याच संवेदनशीलतेचा आणि भावुकतेचा कस लागत आहे. तुमच्या स्प्रेडमध्ये आलेली टॅरो कार्डची ऊर्जा ही दर्शवते की तुम्ही एका बाजूला भावनांचा महासागर मनात दाबून ठेवत आहात, तर दुसऱ्या बाजूला आयुष्यातील काही मोठे निर्णय घेताना तुमचे मन आणि बुद्धी यामध्ये मोठे युद्ध सुरू आहे. महादेव तुमच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातील अस्वस्थता पूर्णपणे पाहत आहेत. हा संदेश तुम्हाला धीर देण्यासाठी आणि तुमच्या पाठीवर मायेचा हात ठेवण्यासाठी आला आहे. महादेव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही अजिबात कमकुवत नाही आहात. तुमच्या आत एक अफाट शक्ती दडलेली आहे, जी आता जागृत करण्याची वेळ आलेली आहे. तुमचं कसं आहे माहिती आहे, तुम्ही भावनांचा राजा, पण मनात प्रचंड कोंड मारा अशी तुमची गत झालेली आहे. स्प्रेडमधील कार्ड मला थेट तुमच्या मूळ स्वभावाला इथे दर्शन करू देतात. तुम्ही नात्यांमध्ये आणि कुटुंबात एका राजासारखे आहात, जो सर्वांना प्रेम देतो, सर्वांच्या भावना जपतो, सांभाळतो आणि स्वतःचे दुःख बाजूला ठेवून इतरांच्या सुखाचा विचार करतो. पण महादेव तुम्हाला सध्याच्या परिस्थितीबद्दल सावध करत आहेत. हे वत्सा, तू इतरांच्या भावनांचा विचार करता करता स्वतःच्या मनाचा कोंडमारा करून घेतला आहेस. तू तुझ्या भावना आतल्या दाबून ठेवत आहेस, ज्यामुळे तुझे मानसिक स्वास्थ्य आतून बिघडत आहे. तुझ्या दयाळूपणाचा आणि समजूतदारपणाचा लोक काही फायदा घेत आहेत, गैरफायदा. महादेव तुम्हाला इथे सांगत आहे की इतरांसाठी उभे राहताना स्वतःला विसरू नका. तुमच्या भावनांचा योग्य वाट मोकळे करून देणे गरजेचे आहे. तुमच्या भावनांना तुम्ही दोन टोकांच्या विचारांच्या चक्रव्यूह आणि संभ्रममध्ये अडकलेला आहात. इथे स्पष्ट होत आहे की तुम्ही सध्या आयुष्यातील अशा वळणावर आहात, उभे आहात, जिथे तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायचा आहे, पण तुमचे डोळे आणि मन दोन्ही आंधळे झालेले आहेत. तुम्ही दोन पर्यायांमध्ये अडकलेले आहात किंवा दोन विचारांमध्ये वाईट रीतीने अडकले आहात, जसे की हे करू की ते करू, नाते टिकवू की स्वतःचा विचार करू. तुम्हाला या निर्णयाची भीती वाटत असल्यामुळे डोळ्यांवर पट्टी बांधून निर्णय घेणे टाळत आहात. महादेव तुम्हाला यावर तातडीचा संदेश देत आहे की डोळ्याची भीतीची पट्टी काढून टाक. निर्णय घेण्याचे टाळल्याने समस्या सुटणार नाहीत, उलट ती अधिक वाढतील. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या अंतर्मनातला जो पहिला आवाज असेल तोच निर्णय योग्य असणार. इथे सर्वात शक्तिशाली मेसेज येत आहे की तुम्ही सध्या ज्या कठीण प्रसंगातून आणि भावनिक आघातामधून जात आहात, त्याला तोंड देण्यासाठी लागणारी अफाट मानसिक शक्ती महादेवाने तुम्हाला आधीच दिलेली आहे. तुम्ही स्वतःला जितके कमकुवत समजत आहात, तुम्ही तितके नक्कीच नाही आहात. महादेव तुम्हाला आश्वस्त करत आहे की घाबरू नकोस. परिस्थिती किती कठीण असली तरी किंवा समोरचे संकट सिंहासारखे उभे असले तरी तू तुझ्या शांततेने आणि संयमाने त्यावर विजय मिळवू शकतो. तुला शारीरिक ताकदीची गरज नाही, तुला मानसिक धैर्याची गरज आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील. तुमच्या आयुष्यात सध्या आयुष्याची ओढाताण आणि संतुलनाचा प्रयत्न चालू आहे. तुमच्या आयुष्यात सध्याच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर, उदाहरण करिअर, कुटुंब, पैसा किंवा आरोग्य, या सगळ्यांमध्ये संतुलन राखण्यासाठी प्रचंड कसरत तुम्ही करत आहात. तुमची ऊर्जा विभागली गेलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवत असतो.
महादेव तुम्हाला इथे संदेश देत आहेत की एकाच वेळी 2 बोटींवर पाय ठेवू नको. सध्या जे सर्वात महत्त्वाचे आहे त्यावर आधी लक्ष केंद्रित कर. तुझी प्रगती नक्कीच होईल, पण त्यासाठी तुझा वेळ आणि ऊर्जा योग्य ठिकाणी नियोजित करावी लागेल. कर्क राशीसाठी महादेवांचे आध्यात्मिक उपाय. चंद्र आणि शिवाची उपासना. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्राला महादेवाने आपल्या जटेत स्थान दिलेलं आहे. मानसिक शांततेसाठी दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर पांढरे चंदन लावा आणि अक्षता अखंड तांदूळ अर्पण करा. भोलेनाथांना जलाभिषेक. रोज सकाळी तांब्याच्या पात्रातून महादेवांना जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे काय होईल तर मनातील संभ्रम दूर होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. महादेवांच्या दैवी ऊर्जेनुसार तुमच्या मनातील हा संभ्रम दूर करून योग्य निर्णय कसा घ्यावा. तुमच्या स्प्रेडमध्ये इथे 2 पत्ते स्पष्टपणे दाखवतात की तुमच्या डोक्यात विचारांचे प्रचंड काहूर माजले आहे. तुम्ही अशा एका कोंडीत सापडला आहात जिथे फक्त एक बुद्धी सांगते आणि मन भलतीकडेच ओढत आहे तुम्हाला. भीतीपोटी निर्णय घेणे टाळू नका. तुम्ही सध्या ज्या परिस्थितीमध्ये आहात तिथून पुढे काय होईल या भीतीने तुम्ही डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली आहे. निर्णय घेतला की तो चुकला तर, किंवा माझ्या निर्णयामुळे समोरची व्यक्ती दुखावली गेली तर, या भीतीने तुम्ही शांत बसून आहात. महादेव तुम्हाला सांगत आहे की हे वत्सा, निर्णय न घेणे हा सुद्धा एक चुकीचा निर्णय आहे. तू जितका काळ या संभ्रमात घालवशील तितकाच काळ तुझी मानसिक ऊर्जा वाया जाईल. परिस्थितीला सामोरे जाण्याचा धीर धर. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. कर्क राशीचे लोक खूप लवकर भावुक होतात. तुम्ही जो काही निर्णय घेण्याचा विचार करत आहात त्यात तुम्ही स्वतःपेक्षा इतरांच्या सुखाचा किंवा त्यांच्या प्रतिक्रियेचा जास्त विचार करत आहात. महादेव तुम्हाला इथे सावध करत आहेत की यावेळी तुला तुझा निर्णय केवळ भावनेच्या आहारी जाऊन नाही घ्यायचा आहे. स्वतःचा स्वाभिमानाचा आणि भविष्याचा विचार करून अत्यंत प्रलग्नतेने तुला पाऊल टाकायचे आहे. तुमच्या अंतरात्म्याचा पहिला आवाज आहे का. जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत असाल तेव्हा तुमच्या मनात जो सर्वात पहिला विचार किंवा उत्तर येते तोच महादेवाचा संकेत असतो. तुमच्यामध्ये योग्य आणि अयोग्य निवडण्याची उपजत शक्ती आहे. लोक तुम्हाला काय सांगत आहे याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. मनातील संभ्रम दूर करण्यासाठी महादेवाचे काही तातडीचे उपाय. त्राटक ध्यान आणि महादेवाच्या पिंडीवर लक्ष केंद्रित करणे. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी देवापाशी बसून एक दिवा लावा. आता दिव्याच्या ज्योतीकडे किंवा महादेवाच्या पिंडीकडे 2-3 मिनिटे शांतपणे पहा. ज्यामुळे तुमच्या डोक्यातील विचारांची गर्दी कमी होईल आणि मनाला स्पष्टता मिळेल. महादेवांना बेलपत्र अर्पण करा. दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर 3 पाने असलेले एक बेलपत्र उलटे गुळगुळीत बाजू पिंडीला स्पर्श करेल असे अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना तुमची जी काही द्विधा मनस्थिती आहे ती महादेवांसमोर बोलून दाखवा आणि म्हणा, हे भोलेनाथा मला योग्य मार्ग दाखवा. चंद्राची उपासना. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे मनातील चलबिचल वाढते. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं चंद्राच्या प्रकाशात बसा किंवा ओम सोम सोमाय नमः चा जप करा. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल. महादेव तुम्हाला आश्वस्त करत आहेत की तू डोळ्यावरची पट्टी काढून फक्त एक पाऊल पुढे टाक. तुला प्रकाशाचा मार्ग दाखवण्याची जबाबदारी माझी आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडी संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. शिवशक्ती किंवा हर हर महादेव लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.